Once again, good morning to all of you. बघा आता acceleration due to gravity आणि युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट या दोघांमधलं रिलेशन आपण बघितलं. काय बघितलं रे रिलेशन? equal to G is equal to G upon R square. कुठला जी? Small स्मॉल जी इक्वल टू gravitational constant अपॉन upon R R. स्मॉल आर स्क्वेअर. square. अशा पद्धतीने रिलेशन बघितलं. यामध्ये कॅपिटल एम हा काय अर्थचं मास आहे. अर्थचं किंवा ज्याचं ग्रॅव्हिटेशनल फील्ड आहे त्याचं मास आहे बरं का हे. आणि आर म्हणजे ज्याचं ग्रॅव्हिटेशनल फील्ड आहे त्याच्या सेंटर पासूनच त्या बॉडीचं डिस्टन्स. अशा पद्धतीनं अर्थच्या बाबतीत विचार केला तर मग हे एम अर्थचं मास आहे 5.98 इंटू 10⁻24 kg म्हणजेच 6 इंटू 10⁻24 kg हे अर्थचं मास आहे बरं का. आणि रेडियस किती आहे 6400 किलोमीटर. किलोमीटर. बर. टू चेंज द acceleration ड्यू टू ग्रॅव्हिटी ड्यू टू अर्थ शेप कुठलं इक्वेशन घेतो रे आपण? अर्थच्या शेप वरून acceleration ड्यू टू ग्रॅव्हिटी मध्ये आपल्याला जर रिलेशन हे व्हेरिएशन बघायचं असेल तर कोणतं इक्वेशन घेतो? बोला पटपट पटपट. झालं. अरे स्मॉल आर म्हणजे काय? स्मॉल आर म्हणजे काय? Radius. Center Center. होय की, पण काय आहे ते? सेंटर पासून डिस्टन्स आहे. अर्थच्या सेंटर पासूनच त्या बॉडीचं डिस्टन्स. त्यात काय काय येतं अजून? Height. आणि स्मॉल डी म्हणजे Small R. बरोबर. कॅपिटल आर म्हणजे अर्थचा रेडियस आणि प्लस हाईट. हाईट. मग हे इथं टाकल्यानंतर मला सांगा अर्थच्या शेप मुळे जर व्हेरिएशन बघायचं आपल्याला जी मध्ये तर कुठलं इक्वेशन घेतो आपण? Small g is equal to gm upon जी r इक्वल plus टू whole square. GM Upon R plus H. R plus H square. R प्लस H. R plus h whole square. Capital R plus H square. एच कशाला घेताय रे? अर्थच्या सरफेस वर आपण शेप मुळे बघतोय. शेप मुळे रे अर्थच्या. नुसतं काय घेतो? आर स्क्वेअर. R square. एच टेन्स टू 0. एच टेन्स टू 0 म्हणजे आपण अर्थच्या सरफेस वर आलो. आणि मग सरफेस वर आपण इक्वेटर टू पोल जाऊन आपण त्याच्यातलं व्हेरिएशन बघतोय. बरोबर. Same is the formula for obtaining the variation of small g with respect to altitude. G H is equal to G into 1 minus 2R upon H. चुकला. 2h upon R. Upon R. उलट करू नका बरं का. Upon R. घोटाळा होईल. 2H upon R. बर पुढं व्हेरिएशन ऑफ जी अकॉर्डिंग टू डेप्थ. GD. GD is equal to G bracket 1 minus d 1 upon R. minus D upon R. डी अपॉन आर. R. ठीक आहे. व्हेरिएशन ड्यू टू रोटेशनल मोशन ऑफ अर्थ दॅट इज लॅटिट्यूड. G minus ई डॅश इक्वल टू G minus G minus R omega square. cos ओमेगा Omega square. R square cos theta. square theta. बरोबर. अगदी बरोबर. अशा पद्धतीनं आपण स्मॉल जी ची असणारी व्हेरिएशन
वेगवेगळ्या पद्धतीने कसे होतात याची इक्वेशन्स तयार केली मागच्या आर्टिकल मध्ये, मागच्या लेक्चर मध्ये. लक्षात आलं? बर. व्हॉट इज द ग्राफ ऑफ व्हेरिएशन ऑफ जी व्हेन वी मूव फ्रॉम सेंटर ऑफ अर्थ टू सरफेस ऑफ अर्थ? कसा ग्राफ असेल सांगा पटकन. डिक्रीजिंग. मला ग्राफ पाहिजे, ग्राफ. ग्राफ कसा? अर्थच्या सेंटर पासून मी अर्थच्या सरफेस पर्यंत आलो तर जी च्या व्हेरिएशनचा ग्राफ काय आहे? ग्रॅज्युअली ग्राफ कसा सांग? अर्थच्या सेंटर पासून अर्थच्या सरफेस पर्यंत आलो. इथं अर्थचा सरफेस स्मॉल आर इक्वल टू कॅपिटल आर म्हणतो मी. तर हे व्हेरिएशन कसं आहे? अरे लिनियर लाईन आहे, लाईन. काय ग्राफ म्हणजे काय? इथं काय आलंय ते सांगायचं आहे रे. तर काय लाईन आहे आणि ती कसली? पॉझिटिव्ह स्लोप. कसली? पॉझिटिव्ह स्लोपची लाईन आहे. आणि तिथून पुढचा ग्राफ कसा? सरफेस पासून मी वर पर्टिक्युलर हाईट पर्यंत गेलो तर ग्राफ कसा येतो? ग्रॅज्युअली डिक्रीजिंग. ग्रॅज्युअली डिक्रीजिंग ग्राफ आहे. असं व्हेरिएशन पण डोक्यात ठेवा. आणि आता आपल्याला बघायचं आहे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल अँड पोटेन्शियल एनर्जी हा कन्सेप्ट एक बघायचा आहे. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल किंवा ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी, पोटेन्शियल म्हणतोय, अँड पोटेन्शियल एनर्जी. बघा आता सर्वसाधारणपणे पोटेन्शियल एनर्जीचा कन्सेप्ट तुम्ही अगदी 8वी पासून बघताय. मराठीमध्ये शिकला असाल तर त्याला स्थितीज ऊर्जा असं तुम्ही म्हणत होता. आणि मग अगदी 8वी पासून एनर्जीचे प्रकार तुम्ही बघितलेत. 8-9 प्रकारे एनर्जी आपल्या समोर येते वेगवेगळ्या घटनांमधून. या निसर्गामध्ये घडणाऱ्या वेगवेगळ्या घटनांमधून 8-9 प्रकारे एनर्जी समोर येते. आणि मग 8-9 टाईप तुम्ही पाडता एनर्जीचे. मग सगळ्यात मोस्ट बेसिक टाईप म्हणजे मेकॅनिकल एनर्जी, बरोबर. पुन्हा केमिकल एनर्जी, हीट एनर्जी, साऊंड एनर्जी, इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जी, न्यूक्लिअर एनर्जी, ॲटॉमिक एनर्जी, बरेच टाईप पाडता तुम्ही. हीट एनर्जी, लाईट एनर्जी. त्यामध्ये मेकॅनिकल एनर्जीचे पुन्हा तुम्ही सब टाईप पाडता 2 मेकॅनिकल एनर्जीचे. कुठले कुठले? कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी. मेकॅनिकलचे 2 सब टाईप आहेत मेकॅनिकल एनर्जी. मग त्यातली कायनेटिक एनर्जी कधी म्हणता तुम्ही? तर एनर्जी पॉसेस्ड बाय द बॉडी ऑन द अकाउंट ऑफ इट्स मोशन. एखाद्या बॉडीला मोशन असेल तर त्या मोशनमुळे जी काही एनर्जी ती बॉडी अक्वायर करते त्या एनर्जीला तुम्ही म्हणता कायनेटिक एनर्जी. आणि मग पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय? तर एनर्जी पॉसेस्ड बाय द बॉडी on the account of its configuration or position. On the account of its configuration or position. म्हणजे एखादी बॉडी स्वतःच कॉन्फिगरेशन तयार करून असते. उदाहरणार्थ हा स्पंज आहे बघा, आहे का स्पंज? आता सध्या इक्विलिब्रियमला आहे, म्हणजे यामध्ये असणारी पोटेन्शियल एनर्जी मिनिमम आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे थोडक्यात कुठलीही बॉडी स्वतःला इक्विलिब्रियम म्हणजे स्टेडी ठेवायची असेल, स्वतःला ठेवायचं असेल स्टेडी, तर त्या बॉडीला
मिनिमम पोटेन्शियल एनर्जी बिहेव करावी लागते, तर ती बॉडी स्टेडी राहते. आणि मग अशा पद्धतीनं हे स्पंज हा स्टेडी आहे, याचा अर्थ याच्यामध्ये मिनिमम पोटेन्शियल एनर्जी आहे. आणि मग स्वतःचं कॉन्फिगरेशन राखून आहे, मग त्याचे डायमेन्शन, साईज वगैरे जे काय आहे ते कॉन्फिगरेशन स्टेडी आहे. आता हे कॉन्फिगरेशन मी बदलतो. कसं बदलतो बघा, ह्याच्यावर एक अनबॅलन्स्ड फोर्स लावतो इथं, हे बघा हा दाबला गेला स्पंज, म्हणजे कॉन्फिगरेशन बदललं. आता कॉन्फिगरेशन बदलल्यामुळं म्हणजे एक्सटर्नल फोर्स लावून मी कॉन्फिगरेशन बदललं, म्हणजे ह्याच्यामध्ये जे काय असेल त्याच्या मी विरोधात, जे काय कॉन्फिगरेशन असेल त्याच्या विरोधात मी फोर्स लावला, कॉन्झर्वेटिव्ह फोर्स, आणि मग हा दाबला गेला. आता मी जर हे सोडलं तर हा स्पंज पुन्हा ओरिजिनलला येतो हळूहळू. बरं, ओरिजिनलला येण्यासाठी त्यानं फोर्स लावला, आतल्या बाजूनं का असेना पण इंटरनली फोर्स अप्लाय केला ओरिजिनलला येण्यासाठी. तो फोर्स आला कुठून? मग त्यासाठी एनर्जी सोर्स पाहिजे. एनर्जी सोर्स असेल तर फोर्स आपल्याला लावता येईल. आपल्यामध्ये मसलर एनर्जी आहे म्हणून मी तो फोर्स लावला, त्या मसलर एनर्जीचा यूज करून. मग ह्या बॉडीनं कुठली एनर्जी यूज करून फोर्स लावला? तर ज्यावेळी मी या बॉडीचं कॉन्फिगरेशन बदललं त्यावेळी या बॉडीमध्ये ऍज अ पोटेन्शियल एनर्जी म्हणून थोडीशी एनर्जी स्टोअर झाली, आणि त्या पोटेन्शियल एनर्जीचा उपयोग करून एक रिस्टोरिंग फोर्स, म्हणजेच बॉडीला ओरिजिनलला आणणारा फोर्स, ओरिजिनल डायमेन्शन असू द्या, ओरिजिनल साईज असू द्या, किंवा ओरिजिनल शेप असू द्या, किंवा तिन्ही असू द्या, त्याला ओरिजिनलला आणण्यासाठी जो काही इंटरनली फोर्स लागला तो त्या बॉडीमध्ये स्टोअर झालेल्या एनर्जीमुळे लागला. आणि ती स्टोअर झालेली एनर्जी म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी. म्हणून आपण म्हणतो पोटेन्शियल एनर्जी म्हणताना द एनर्जी बिहेव बाय द बॉडी ऑन इट्स कॉन्फिगरेशन किंवा पोझिशन. आणि मग लक्षात ठेवायचं, प्रत्येक बॉडी ज्यावेळी इक्विलिब्रियमला असते त्यावेळी प्रत्येक बॉडी स्वतःची पोटेन्शियल एनर्जी मिनिमम ठेवण्याचा प्रयत्न करत असते, नाहीतर ती बॉडी अस्थिर होते, अनस्टेबल होते. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. एक स्प्रिंग आहे, स्प्रिंग, आणि मग या स्प्रिंगला ओरिजिनलला असताना बघा त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी 0 असते, 0 ओरिजिनलला असताना 0 पोटेन्शियल एनर्जी, आणि त्यामुळे ती स्टेडी असते. स्प्रिंग अगदी स्टेडी असते. कुठल्याही प्रकारे एनर्जी, एखादं वर्क करण्याची कपॅसिटी त्यामध्ये नसते इक्विलिब्रियमला असताना. मग वर्क करण्याची कपॅसिटी नाही म्हणजे फोर्स नाही, आणि फोर्स नाही म्हणजे एनर्जी नाही. हे लक्षात घ्या. आवाज येतोय का रे? हा, मग एनर्जी नाही, आणि मग ही स्प्रिंग इक्विलिब्रियमला असते म्हणजे स्टेडी असते. आता समजा मी ही स्प्रिंग एक्सटर्नल फोर्स लावून कॉम्प्रेस केली. आता जर ही स्प्रिंग मी कॉम्प्रेस केली तर ही स्प्रिंग आता इक्विलिब्रियमला असते का रे? नाही. ती स्प्रिंग सारखी वर्क करण्याचा प्रयत्न करत असते. कशाचं वर्क? तुम्ही जो फोर्स लावलाय त्या फोर्सला अपोज करण्याचं वर्क करत असते. बघा स्प्रिंग दाबल्यावर कशी लगेच बाहेर आपल्याला लगेच प्रेस करते. अशा पद्धतीनं स्प्रिंग जर कॉम्प्रेस केली तर या स्प्रिंगचं कॉन्फिगरेशन बदललं. मग या स्प्रिंगच्या प्रत्येक टर्नला पार्टिकल असं धरलं, भरपूर पार्टिकल आहेत त्या सिस्टीम मध्ये, पण एका टर्नला आपण पार्टिकल असं जर धरलं तर बघा हे सगळे पार्टिकल एकमेकाच्या जवळ आले, त्यांच्या इक्विलिब्रियम डिस्टन्स पेक्षा कमी डिस्टन्स वर आले, आणि त्यामुळे ही स्प्रिंग झाली अनस्टेबल, म्हणजेच अनइक्विलिब्रियम झाली. अशा या कॉन्फिगरेशन बदलामुळं ही स्प्रिंग अनस्टेबल झाली, म्हणजे या स्प्रिंग मध्ये पोटेन्शियल एनर्जी आली. आणि मग आपण एक्सटर्नल फोर्स जर रिमूव्ह केला तर त्या स्प्रिंग मध्ये स्टोअर झालेली ही एनर्जी म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी एक रिव्हर्स डायरेक्शन मध्ये फोर्स अप्लाय करते इंटरनली आतल्यात, आणि मग ती स्प्रिंग
त्या पार्टिकलना ओरिजिनल कॉन्फिगरेशनला घेऊन येते. म्हणजे आता हेच इलॉंगेशनच्या बाबतीत पण बरं का, इलॉंगेशनच्या बाबतीत पण हेच अशा पद्धतीनं एखाद्या सिस्टीम मध्ये म्हणूया, पार्टिकलच्या सिस्टीम मध्ये त्या पार्टिकलवर एक विशिष्ट प्रकारचा कॉन्झर्वेटिव्ह फोर्स असतो आणि त्या फोर्सला आपण जर अपोज केला तर त्या फोर्सच्या अगेन्स्ट वर्क होतं. ते वर्क त्या सिस्टीम मध्ये स्टोअर होतं. त्या स्टोअर्ड एनर्जीलाच आपण काय म्हणतोय, पोटॅन्शियल एनर्जी असं म्हणतोय. आणि मग ही पोटॅन्शियल एनर्जी त्या बॉडीला अनस्टेबल करते. नेहमी लक्षात ठेवायचं, अनस्टेबल करते आणि मग त्या बॉडीला ओरिजिनल पोझिशनला आणण्याचा प्रयत्न करते. म्हणजे थोडक्यात ज्या बॉडीमध्ये पोटॅन्शियल एनर्जी स्टोअर आहे ती बॉडी नेहमी अनइक्विलिब्रियम असते. लक्षात घ्या, अनइक्विलिब्रियम. दुसरं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. आता अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाबतीत सुद्धा असंच आहे. एखादी वस्तू जेवढी उंचावर ठेवू तेवढं आपण म्हणतो नको नको पडेल खाली. म्हणजे थोडक्यात त्या पोझिशनला, आता पोझिशन बरं का, आता कॉन्फिगरेशन नव्हे, आता पोझिशन. हे डस्टर या ठिकाणी ठेवलं, पडण्याची कपॅसिटी कमी. हेच मी जर अजून वर त्या फॅनच्या ह्याच्यावर ठेवलं तर पडण्याची टेंडन्सी जास्त. म्हणजे या ग्रॅव्हिटेशनल फील्ड मध्ये बॉडीची जी पोझिशन आहे त्या पोझिशनवर त्या बॉडीची पोटॅन्शियल एनर्जी ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स, त्याच्यामध्ये असणारी पोटॅन्शियल एनर्जी ही त्याच्या पोझिशनवर डिपेंड आहे. लक्षात घ्या. आणि जेवढी पोझिशन अनस्टेबल तेवढी पोटॅन्शियल एनर्जी जास्त. म्हणजे थोडक्यात आता अर्थच्या सरफेसला हे डस्टर मी ठेवलं, मिनिमम पोटॅन्शियल एनर्जी बिहेव करणार हे डस्टर. आणि मग या डस्टरची मी हाईट जर वाढवायला लागलो तर आता हा अनस्टेबल झाला बघा. आता याला कपॅसिटी वर्क करण्याची, सोडला की तो खाली येतोय. म्हणजे कायनेटिक एनर्जी मिळते त्याला. कुठून आली कायनेटिक एनर्जी? तर ती स्टोअर झालेली पोटॅन्शियल एनर्जीच त्याच्या कायनेटिक एनर्जी मध्ये कन्वर्ट होते. म्हणजे अशा पद्धतीनं पोझिशन जरी बदलली, नुसतं कॉन्फिगरेशनच बदलायला पाहिजे असं काय नाही, पोझिशन जरी बॉडीची बदलली म्हणजेच पोझिशन बदलताना आपण एका कॉन्झर्वेटिव्ह फोर्सच्या अगेन्स्ट वर्क करतो आणि मग हे वर्क त्या बॉडीमध्ये ऍज अ पोटॅन्शियल एनर्जी काय होतं, स्टोअर होत. आणि मग आता याला पोटॅन्शियल एनर्जी आहे. मग तुम्ही म्हणाल वर्क का करत नाही, तर मी त्याला बॅलन्स करून धरलंय. म्हणजे माझी एनर्जी कंटिन्युअसली त्याला या पोझिशनला धरण्यामध्ये वापरलेली आहे, म्हणून ही बॉडी वर्क करत नाही. नाहीतर मी सोडल्याबरोबर बघा लगेच वर्क करणार आहे. अशा पद्धतीनं दी वर्क डन अगेन्स्ट ए कॉन्झर्वेटिव्ह फोर्स ऍक्टिंग ऑन दी बॉडी इज नथिंग बट दी पोटॅन्शियल एनर्जी स्टोर्ड इन दॅट बॉडी. हे लक्षात घ्या. या बॉडीवर आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, कॉन्झर्वेटिव्ह फोर्स आहे, त्याच्या अगेन्स्ट मी वर्क करतोय या बॉडीची पोझिशन बदलण्याच, म्हणजेच या बॉडीला डिस्प्लेस करण्याच. आणि डिस्प्लेस केली की माझ्याकडून जे काय वर्क झालं ते वर्क म्हणजेच या बॉडीची चेंज इन पोटॅन्शियल एनर्जी. लक्षात घ्या. म्हणून एक डोक्यात ठेवायचं, वर्क अगेन्स्ट द कॉन्झर्वेटिव्ह फोर्स ऍक्टिंग ऑन बॉडी. बघा, वर्क अगेन्स्ट conservative force acting on the body is nothing but its change in potential energy. Change in potential energy हे डोक्यातच ठेवायचं. एखाद्या बॉडीच्या वर असणाऱ्या फोर्सला आपण जर एक्सटर्नली अपोज केला की आपल्याकडून वर्क होतं आणि ते वर्क म्हणजेच त्या बॉडीची पोटेन्शियल एनर्जी चेंज होते. लक्षात घ्या. अशा पद्धतीनं कॉन्झर्वेटिव्ह ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळे बॉडीला पोटेन्शियल एनर्जी येत असते. त्याला ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी म्हणायचं. कसली? ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. मग थोडक्यात आपण ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी सहजपणे काढू शकतो. बॉडी आता अर्थच्या सरफेसला आहे, मिनिमम पोटेन्शियल एनर्जी आहे.
या त्याच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे खालच्या दिशेने, FG म्हणतो मी त्याला, खालच्या डायरेक्शन मध्ये, म्हणजे अर्थच्या सेंटरच्या डायरेक्शन मध्ये FG एवढा फोर्स ऍक्ट होतोय. आणि मग त्या फोर्सच्या अगेन्स्ट मी बॉडीला डिस्प्लेस केलं DX एवढं वरच्या दिशेनं. DX एवढं जर डिस्प्लेस केलं तर आपल्याला लगेच त्या बॉडीची चेंज इन पोटेन्शियल एनर्जी मिळते. आणि ती चेंज इन पोटेन्शियल एनर्जी म्हणजेच एनर्जी इक्वल टू फोर्स इनटू, माहित आहे तुम्हाला, डिस्प्लेसमेंट. आता इथं घेताना असं करायचं नाही, क्रॉस प्रोडक्ट घ्यायचं नाही, कारण ही एनर्जी ही स्केलर क्वांटिटी आहे. FG हा वेक्टर आहे, डिस्प्लेसमेंट हा सुद्धा वेक्टर आहे. यांच्यामध्ये कसला प्रोडक्ट घ्यायला पाहिजे आपल्याला, डॉट प्रोडक्ट. अशा पद्धतीनं आपण जर एखाद्या बॉडीला ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अगेन्स्ट जर डिस्प्लेस केलं तर आपल्याकडून जे वर्क होतं ते वर्क म्हणजेच त्या बॉडीची चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. हे लक्षात घ्या. लक्षात आलं का? व्हॉट इज मीन बाय पोटेन्शियल एनर्जी आणि व्हॉट इज मीन बाय ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. मग ते काय ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अगेन्स्ट असेल तर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. आता आपण एक्सप्रेशन तयार करूया या ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीसाठी. आपण एक्सप्रेशन तयार करूया. मग काय करता येईल बघा, आत्ताच घेतलेलं एक्झाम्पल आहेच एक्झाम्पल घेऊ आपण. या एक्झाम्पल मध्ये मी घेतलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स एका बॉडीवर, M एवढ्या मासच्या बॉडीवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स खालच्या दिशेने FG एवढा आहे. त्या बॉडीला मी त्याच्या अगेन्स्ट डिस्प्लेस केलं एक्सटर्नल फोर्स माझ्याकडचा वापरून, आणि DX एवढं डिस्प्लेस केलं तर एवढी चेंज इन पोटेन्शियल एनर्जी त्या बॉडीमध्ये येते. आता आपल्याला काय करायचं आहे, नेट एनर्जी त्या बॉडीमध्ये किती स्टोअर झाली या डिस्प्लेसमेंट मध्ये, हे जे वर्क मी केलं ते वर्क त्या बॉडीमध्ये किती पोटेन्शियल एनर्जी म्हणून स्टोअर झालं, मग इंटिग्रेट करूया हे इक्वेशन. मग पोटेन्शियल एनर्जी ऑफ दॅट बॉडी, नेट पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ दिस चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. ह्याचं इंटिग्रेशन करूया. आता इंटिग्रेशन करताना सुद्धा ही अर्थ आहे, या ठिकाणापासून इथं R1 आहे किंवा RI आहे इनिशियल पोझिशन, फायनल पोझिशन RJ आहे. R म्हणजे डिस्टन्स फ्रॉम सेंटर ऑफ अर्थ म्हणून घ्या आपण. आणि मग इंटिग्रेशन करताना विदिन लिमिट RI टू RJ अशा पद्धतीने इंटिग्रेशन करायचं. कुठून कुठपर्यंत बॉडी तुम्ही डिस्प्लेस केली त्या 2 पॉइंटचं लिमिट घ्यायचं आणि त्या अंडर लिमिट आपण ते इंटिग्रेशन करायचं. आता या ठिकाणी एक गोष्ट महत्वाची, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे खालच्या डायरेक्शन मध्ये आणि डिस्प्लेसमेंट करतोय आपण वरच्या डायरेक्शन मध्ये. आणि मग फोर्स आणि डिस्प्लेसमेंट ह्या दोन गोष्टी लक्षात घ्या, एकमेकाच्या अपोजिट आहेत. म्हणजे येणारा वर्क निगेटिव्ह येईल. निगेटिव्ह म्हणजे त्या बॉडीवर एक्सटर्नल असणारं वर्क, आणि त्यामुळे निगेटिव्ह. आपण फिजिक्स मध्ये निगेटिव्ह वर्क घेत नाही. मग आपण काय करूया, हे फोर्स आणि डिस्प्लेसमेंट एकमेकाच्या अपोजिट आहेत, कुणाला तरी निगेटिव्ह घेऊया, एकाला निगेटिव्ह घेऊया. अशा पद्धतीनं आपल्याला हा फोर्स निगेटिव्ह घ्यायला पाहिजे तरच वर्क पॉझिटिव्ह येत. टाका व्हॅल्यू यामध्ये. म्हणजेच पोटेन्शियल, नेट पोटेन्शियल एनर्जी ऑफ दॅट बॉडी when displaced from RI to RJ, initial point to final point, minus FG dot DX. आता FG किती आहे तुम्हाला माहित आहे. समजा मी जर सिच्युएशन घेतली, बघा समजा मी सिच्युएशन घेतली काय, तर M एवढ्या मासची बॉडी आहे. ही बॉडी जी डिस्प्लेस करतोय मी ती स्मॉल M एवढ्या मासची बॉडी आहे. अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फील्ड मध्ये डिस्प्लेस करतोय, अर्थचं मास कॅपिटल M आहे. आणि मग अशा पद्धतीनं आपल्याला जर अर्थच्या सेंटर पासूनच हे RI आणि RJ असेल तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स तुम्ही टाकू शकता तिथं. माहित आहे तुम्हाला ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती असतो.
किती असतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स सांगताय का? GMM बरोबर. मायनस मायनस GMM अपॉन R स्क्वेअर. R स्क्वेअर. टाकूया ही व्हॅल्यू इथं, म्हणजे आलं बघा आपोआप पॉझिटिव्ह एनर्जी आली का, पॉझिटिव्ह म्हणजे वर्क पॉझिटिव्ह आलं. मग ही व्हॅल्यू इथं टाकली म्हणजेच डेल यू इक्वल टू इंटिग्रेशन विदिन लिमिट RI to RJ of minus minus becomes plus GMM upon R square into अजून पोझिशन वेक्टर. आता हे वेक्टर घेतला इथं, मग काय करूया रे? R वेक्टर. हा, डिस्प्लेसमेंटच्या अलॉंग एक युनिट वेक्टर घेऊया की, डिस्प्लेसमेंटच्या अलॉंग एक युनिट वेक्टर, आणि मग हा युनिट वेक्टर घेतला आर कॅप इनटू डीएक्स बार घेतला बघा. आता यामध्ये आर कॅप ठेवायची काही गरज नाही, कारण आर कॅप हा डीएक्सच्या अलॉंग आपण घेतलाय का? हे काय बघा, आर कॅप आपण कुणाच्या अलॉंग घेतलाय? डिस्प्लेसमेंटच्या अलॉंग. मग डिस्प्लेसमेंट वेक्टर स्वतःच असल्यामुळं आर कॅपची आवश्यकता नाही, मी काढून टाकतोय आता. सो डेल यू इक्वल टू इंटिग्रेशन विद इन लिमिट RI to RJ GMM अपॉन R स्क्वेअर इनटू DX बार. आता यामध्ये काय करूया आपण? यामध्ये असं करू, हे GMM बाजूला काढू, आणि आता डिस्प्लेसमेंटला डीएक्स म्हणणं जरा चुकीचं आहे. का सांगतो तुम्हाला? डिस्टन्सेस तुम्ही आर घेताय आणि मग त्यातल्याच काही डिस्टन्सला डीएक्स म्हणताय, त्याऐवजी काय म्हणूया आपण? डीआर म्हणूया. डीआर म्हणूया. मग इथे येईल डीआर. बघा डिस्प्लेसमेंट थोडस, त्यातलंच थोडस डिस्प्लेसमेंट घेतोय रे. मग एकूण नाव दिलंय आपण आर आणि पुन्हा म्हणायचं डीएक्स, त्यापेक्षा डीआर म्हणूया, त्यातलंच थोडस डिस्प्लेसमेंट डीआर. आणि मग घेताना डीआर घेऊया, म्हणजे आपल्याला इंटिग्रेशन टॅकल आउट करता येईल. बघा डीआर. आता यामध्ये काही कॉन्स्टंट गोष्टी आहेत, त्या इंटिग्रेशनच्या बाहेर काढल्या पाहिजेत. कोण कोण कॉन्स्टंट आहे रे? डेल यू इक्वल टू जी कॉन्स्टंट आहे का? जी. हा. हो. कॅपिटल एम जी हो. आहे. अर्थचं मास. बर, त्या बॉडीचं मास जे आपण ज्या बॉडीला डिस्प्लेस करतोय त्या बॉडीचं मास ते पण कॉन्स्टंट. हा. आणि मग इंटिग्रेशनच्या आत काय राहिलं बघा? RI to RJ इंटिग्रेशन विद इन लिमिट RI to RJ 1 अपॉन R स्क्वेअर dr. आता हे इंटिग्रेशन बाजूला काढून घेऊया. हे इंटिग्रेशन काय करूया? बाजूला काढून घेऊया. बघा इंटिग्रेशन R⁻² इंटू dr इक्वल टू, सांगितलं एक फॉर्म्युला तुम्हाला, x⁻n इंटू dx म्हणजे काय रे फॉर्म्युला? x⁻n+1 अपॉन n+1. मग सांगा की. दिसत नाही तिकडचं. तिकडे दिसत नाही. थांबा काय दिसत? फिरवत आहे कॅमेरा जरा थोडस. बघा दिसलं का? थोडं घे. अजून थोडस. हा बस. हा बघा दिसतंय आता. हो. हा, मग या फॉर्म्युल्याच्या साह्यानं मला याचं इंटिग्रेशन पाहिजे. x⁻⁻1 x⁻⁻1 डिवायडेड बाय -1. बरोबर -1. अगदी बरोबर आहे. x⁻⁻. मग आता हेच मी डायरेक्ट इथं लिहितो आता इंटिग्रेशन करून. सो इट इज इक्वल टू GMM इंटू इंटिग्रेशन तुम्ही काय केलं तर x नव्हे R बरं का, R⁻⁻1. मग ह्यालाच मी असं करतो, मायनस इथं घेतो आणि R⁻⁻1 हे खालचं मायनस फक्त मध्ये घेतलं आणि R ला मला पॉवर पॉझिटिव्ह करायची आहे, म्हणजे काय करता येईल? -1 अपॉन R, म्हणजेच -1 अपॉन R आलं बघा. विद इन लिमिट RI to RJ. आता लिमिट टाकूया.
पहिल्यांदा लोअर लिमिट आणि नंतर अप्पर लिमिट. सो GMM इंटू पहिल्यांदा अप्पर लिमिट टाकायचं वरचं -RJ प्लस मायनस मायनस 1/RI. बघा आता यातलं मायनस साइन काढतो बाजूला. मायनस साइन काय करतो मी बाजूला काढतो. आता यामध्ये किंवा असं करूया आपण मायनस मायनस इथं मायनस प्लस आलं रे मायनस. हे बघा आपण लिमिट टाकताना काय करतो बघा एक्स लिमिट A to B असेल तर B मायनस A करतो बरोबर. मग मायनस एक्स असेल तर काय करणार मायनस B मायनस मायनस A करणार. आलं लक्षात आलं का. मग मायनस मायनस 1/RI लोअर लिमिट टाकलं बघा. मग हे मायनस मायनस काय झालं प्लस मायनस मायनस झालं प्लस. आणि मग इट इज इक्वल टू GMM इंटू मायनस 1/RJ प्लस 1/RI झाले बघा पोटेन्शियल एनर्जी. आता लिहिताना फक्त उलट लिहितो. लिहिताना उलट म्हणजे निगेटिव्ह टर्म नंतर आणि पॉझिटिव्ह अगोदर. हा असं करतो. म्हणजेच त्या बॉडीची पोटेन्शियल एनर्जी डेल यू इक्वल टू GMM इंटू मायनस 1/RI मायनस 1/RJ झालं बघा. हे इक्वेशन आपल्याला अशा पद्धतीनं त्या बॉडीला डिस्प्लेस केल्यानंतर कुठून RI या पोझिशन पासून अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फील्ड मधल्या RI या पोझिशन पासून RJ या पोझिशनला डिस्प्लेस करण्यापर्यंत त्या बॉडीवर जे काय वर्क होईल आपल्याकडून डिस्प्लेसमेंटचं ते वर्क त्या बॉडीमध्ये अशा पद्धतीनं पोटेन्शियल एनर्जी म्हणून स्टोअर होईल. आता समजा बघा आता हा डिस्प्लेसमेंटचा पॉइंटच मी इन्फिनिटी ठेवला. लक्षात घ्या डिस्प्लेसमेंटचा पॉइंट कुठला ठेवला इन्फिनिटी. म्हणजे मी आता काय करतोय बघा ही अर्थ आहे. हे अर्थचं ग्रॅव्हिटेशनल फील्ड आहे. अर्थ 36,000 किलोमीटर पर्यंत अर्थचं ग्रॅव्हिटेशनल फील्ड आहे तुम्हाला सांगितले मी. आता अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेरचा पॉइंट कुठलाही हे बघा 36,000 किलोमीटरच्या बाहेरचा पॉइंट म्हणजे अर्थच्या दिशेनं अर्थच्या दृष्टिकोनातून इन्फिनिटी पॉइंट. कसला पॉइंट इन्फिनिटी म्हणजे तिथं मास ठेवलं की या अर्थला काही समजत नाही किंवा त्या मासला अर्थ किंवा अर्थला ते मास एक्सपिरियन्स होत नाही. म्हणजे अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या दृष्टिकोनातून तो इन्फिनिटी पॉइंट. कसला पॉइंट इन्फिनिटी. हा इन्फिनिटी पॉइंट घेतला मी RI इनिशियल पॉइंट आणि तिथून मी ती बॉडी अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फील्ड मधल्या R एवढ्या डिस्टन्स वरच्या पॉइंटला मी घेतोय बघा. आणि डिस्प्लेस करताना कशी केली तरी चालते बरं का. म्हणजे कुठल्याही मार्गाने इकडून फिरवून आणून ठेवली तरी चालते किंवा सरळ आणून ठेवा. शेवटी वर्क तेवढंच होतं लक्षात ठेवायचं. एखाद्या फील्ड मधल्या 2 पॉइंट मध्ये जर आपण बॉडी डिस्प्लेस केली तर डिस्प्लेस करताना मार्ग कुठला आहे ह्याच्यावर ते वर्क डिपेंड नसतं. हे एक वाक्य डोक्यात ठेवायचं कायम. मग ती बॉडी फिरवून तिथं आणा नाहीतर सरळ आणा नाहीतर आणखी तिरकी आणा व्हॉट एव्हर इट मे बी वर्क तेवढंच होत लक्षात ठेवायचं. आणि मग मी बॉडी डिस्प्लेस केली कुठून इन्फिनिटी टू दॅट पॉइंट इन दी ग्रॅव्हिटेशनल फील्ड बरोबर. मग RI काय झाला रे RI काय झाला त्यातला इन्फिनिटी. बरोबर इन्फिनिटी. RI इक्वल टू इन्फिनिटी. आणि मग आपण असंच समजूया की एखाद्या बॉडीची ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय तर त्या बॉडीला इन्फिनिटी पासून ग्रॅव्हिटेशनल फील्ड मधल्या एखाद्या पॉइंटला डिस्प्लेस करण्यासाठी आपल्याकडून होणार वर्क असं म्हणूया. आणि मग
तिथं टाकतो मी इन्फिनिटी, म्हणजेच डेल यू इक्वल टू जी एम एम इंटू 1 इन्फिनिटी मायनस 1 आरजे. आरजे म्हणजे काय येईल रे? आर आय इन्फिनिटी घेतलं, आरजे म्हणजे काय? आर आय इन्फिनिटी घेतला घे बाहेरचा पॉईंट. आरजे म्हणजे काय घेतला? फायनल पॉईंट कुठला घेतला? आर. बरोबर, आर. आर. सो 1/r. आणि मग अशा पद्धतीनं पोटेन्शियल एनर्जी कशी आली बघा. 1 इन्फिनिटी म्हणजे किती? 0. मग आली पोटेन्शियल मायनस जी एम एम अपॉन आर. निगेटिव्ह आली का पोटेन्शियल एनर्जी? अशा पद्धतीनं निगेटिव्ह का आली लक्षात ठेवा. नेहमी बॉडीचं डिस्प्लेसमेंट करताना आपण या ग्रॅव्हिटेशनल फील्ड मधल्या पॉइंट पासून इन्फिनिटीला बॉडी काढायची असते. ग्रॅव्हिटेशनल फील्ड मधल्या पॉइंट पासून इन्फिनिटी पर्यंत डिस्प्लेसमेंट करायचं असतं, पण आपण केलं उलट, इन्फिनिटी टू दॅट पॉइंट. म्हणून हे मायनस आलं लक्षात घ्या. आणि शेवटी gravitational potential energy behave by any body is always negative. लक्षात घ्या, is always negative. अशा पद्धतीनं इन्फिनिटी पॉइंट पासून बॉडीला ग्रॅव्हिटेशनल फील्ड मधल्या एखाद्या पॉइंटला डिस्प्लेस करण्यासाठी जे काय तुमच्याकडून वर्क होईल त्यालाच म्हणतोय आपण त्या बॉडीची पोटेन्शियल, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. मग आता बघा, ह्याच्यावरून मी असं म्हणू शकतो, the gravitational potential energy behave by the body is nothing but work done or energy spent, work done or energy spent in bringing that body from infinity to any point in the gravitational field is nothing but the gravitational potential energy of that body. मराठीत सांगतो, एखाद्या बॉडीला जर आपण इन्फिनिटी पासून त्या ग्रॅव्हिटेशनल फील्ड मधल्या एखाद्या पॉइंट पर्यंत डिस्प्लेस केलं तर आपल्याकडून जे काय वर्क होईल किंवा एनर्जी स्पेंड होईल, खर्च होईल एनर्जी, त्या एनर्जीलाच म्हणायचं त्या बॉडीची तिथली त्या पॉइंटला असतानाची, त्या बॉडीची त्या पॉइंटला असतानाची म्हणजे जिथं आणून ठेवलंय तिथं असतानाची पोटेन्शियल एनर्जी. So potential energy of the gravitational potential energy of the body is nothing but the work done or energy spent in the displacement of that body from infinity to point in the gravitational field. हे लक्षात घ्या. समजलं का रे कन्सेप्ट? ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय असतं हे लक्षात आलं का? हा, कसं काढलं हे लक्षात घ्या. हे बघा, ही अर्थ घेतली मी एम एवढ्या माचची, त्याचा सेंटर पासून एक इनिशियल पॉइंट घेतला, एक फायनल पॉइंट घेतला आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अगेन्स्ट मी बॉडी डिस्प्लेस केली आणि मग बॉडीचे चेंज इन पोटेन्शियल एनर्जी लिहिले का? आता मला नेट एनर्जी काढायची आहे. नेट एनर्जी काढताना म्हणजेच इन्फिनिटी पर्यंत न्यायची आहे बॉडी, म्हणजे सगळी ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर काढण्यासाठी मला किती एनर्जी लागेल त्या बॉडीला, म्हणजेच नेट एनर्जी बॉडीची मी काय केली, इंटिग्रेट आर आय टू आर जे, इंटिग्रेशन केलं एफ जी, त्याची व्हॅल्यू आपण युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल लॉ वरून टाकली आणि मग इंटिग्रेशन करत गेलो. अशा पद्धतीने आपल्याला हे इक्वेशन मिळालं. हे इक्वेशन लक्षात ठेवायचं बरं का. 1/RI मायनस 1/RJ. फायनल पॉईंट पुढे गेलाय, इनिशियल पॉईंट मागे आलाय बघा या निगेटिव्ह मुळे. आणि मग त्यानंतर आपण डेफिनेशन करण्यासाठी फक्त काय घेतला, इनिशियल पॉइंट घेतला इन्फिनिटी आणि फायनल पॉइंट घेतला ग्रॅव्हिटेशनल मधला एक पॉइंट, असं फक्त डिफाईन करण्यासाठी. अशा पद्धतीनं आपण ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी डिफाईन केली. आता हाच फॉर्म्युला आपण MgH कसा आणतो हे आपण थोडस उद्या बघूया बरं का. MgH माहित आहे का? पोटेन्शियल एनर्जी काढा म्हटलं की तुम्ही MgH करता की नाही? ते कसं येतं ते आता पुढच्या लेक्चरला बघूया आपण. ओके.